नाशिकच्या रामकुंडावर मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर या संपूर्ण गोदातीरी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही उत्तर भारतीयांची गर्दी या ठिकाणी छठपूजेच्या निमित्तानं या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर हा उत्तर भारतीयांचा महत्त्वाचा सण म्हणून या छठपूजेच्या विधिवत पूजेकडे बघितलं जातं। आजच्या निमित्तानं या ठिकाणी रामकुंडावर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मावळत्या सूर्याला अग्र्य देण्यासाठी आणि उत्तर भारतीय या ठिकाणी ही संपूर्ण गर्दी या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। आज या ठिकाणी या छठ पूजेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर मिनी कुंभमेळ्याचं स्वरूप या संपूर्ण रामकुंडाच्या परिसराला आल्याचं पाहायला मिळत आहे। रामकुंडावर शेवटच्या गांधी तलावापर्यंत ही मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे। 4 दिवसांचा हा छठ पूजेचा पर्व असतो आणि या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणात ही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर आज मावळत्या सूर्याला तर उद्या उगवत्या सूर्याची पूजा करून हा उपवास केला जातो आणि त्या निमित्ताने मोठी गर्दी ही आज संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये या उत्तर भारतीय महिलांची पाहायला मिळते। विधिवत पूजा केली जाते। ही पूजा सुखसमृद्धीसाठी आणि त्यासोबत पतीच्या दीर्घायुष्यासाठी देखील केली जाते आणि त्याच निमित्तानं ही मोठी गर्दी या ठिकाणी आज संपूर्ण रामकुंड परिसरामध्ये उत्तर भारतीय महिलांची पाहायला मिळते आहे। कॅमेरामॅन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।